मित्रहो नमस्कार. तुम्ही MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस ह्याच्यावरती जो एक ऑर्डिनन्स आला आहे त्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल. मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच वाचलं, ऐकलं असणार आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल बरीचशी माहिती आहे. पण तरी मी आज त्यातल्या काही बाबी तुम्हाला उलगडून सांगणार आहे, जेणेकरून एकदम क्लिअर होऊन जाईल की मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस नक्की काय असतं आणि त्यांच्यासाठी जे काय क्लासिफिकेशन गव्हर्नमेंटनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये जी अमेंडमेंट आलेली आहे, जी रिसेंटली आता जून 2020 मध्ये आली, ती काय आलेली आहे. तर आपण माझं एक प्रेझेंटेशन आहे, ते आपण ओपन करून बघूया की नक्की काय आपल्याला त्याच्यातनं कळणार आहे. तर MSME म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचा उदय तसा पूर्वीच झाला की स्मॉल स्केल इंडस्ट्रीजना सरकारने फायदा द्यायचं ठरवलं, तेव्हापासून स्मॉल स्केल इंडस्ट्री हा शब्द उदयास आला. म्हणजे लार्ज स्केल इंडस्ट्रीज ज्या असतात त्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज, पण छोट्या छोट्या त्यांना पूरक असे काही उद्योग असतात त्यांना सप्लाय करणारे, त्यांना स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणतात. ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते एकदम मायक्रो किंवा छोट्या लेवलला केलं जातं, अशा यांना स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची डेफिनिशन दिलेली आहे. मग 2006 मध्ये गव्हर्नमेंटला वाटलं की यांना जास्त बेनिफिट्स द्यायला पाहिजे, म्हणून मग त्यांनी मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट ऍक्ट 2006 हा ऍक्ट तयार केला आणि त्याचा उद्देश होता की स्मॉल स्केल इंडस्ट्रीजना डेव्हलप करण्यात आणि मदत करण्यामध्ये त्याचा फायदा होतो. तर आता काय क्लासिफिकेशन होतं जेव्हा 2006 मध्ये हा ऍक्ट उदयास आला, ते आपण थोडक्यात बघूया. या तक्त्याप्रमाणे किंवा टेबल प्रमाणे तुम्हाला दिसेल की 3 मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस असे 3 क्लासिफिकेशन्स आहेत. ते क्लासिफिकेशन्स कशाच्या भरोशावर केले आहे? इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी. पण तेव्हा इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी हे 2 वेगळ्या प्रकारच्या एंटरप्राइजेससाठी किंवा 2 वेगळ्या प्रकारच्या बिझनेसेससाठी होते. एक तर मॅन्युफॅक्चरिंग जे करतात त्यांच्यासाठी, एक सर्व्हिसेस जे देतात त्यांच्यासाठी. तर मॅन्युफॅक्चरिंग जे करतात त्यांच्यासाठी वेगळे क्रायटेरिया होते की मायक्रोमध्ये किती इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी पाहिजे, स्मॉलसाठी किती इन्व्हेस्टमेंट पाहिजे आणि मीडियम करता किती पाहिजे. तसंच सर्व्हिसेस करता होतं की इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी किती किती पाहिजे. हे होतं ओल्ड क्लासिफिकेशन जे 2006 मध्ये. आता 1 जुलै 2020 पासून नवीन क्लासिफिकेशन गव्हर्नमेंटने टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये काही आमूलाग्र बदल त्यांनी, मूलभूत बदल त्यांनी केलेले आहेत, ते आपण आता बघूया. तर याच्यात त्यांनी काय केलेलं आहे की इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी आणि इक्विपमेंट आहेच, शिवाय त्यांनी टर्नओव्हर हा एक नवीन क्रायटेरिया ऍड केला आहे आणि त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस हे दोन्ही एकत्र करून टाकलेलं आहे. आणि मग त्या फिगर्स ज्या होत्या 25 लाख वगैरे 10 लाख अशा, त्या फिगर पण आता त्यांनी वाढवून 1 कोटी 5 कोटी टर्नओव्हर असं केलेलं आहे. म्हणजे काय की तुम्ही जर का टर्नओव्हर तुमचं समजा 5 कोटीच्या खाली असेल आणि तुमची इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी समजा 1 कोटीच्या खाली असेल, तर तुम्ही मायक्रो एंटरप्राइजेस म्हणून गणले जाल. तसंच स्मॉल एंटरप्राइजेसचा आहे, तसंच मीडियम एंटरप्राइजेसचा आहे. तर हा त्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया की मूलभूत फरक हे नक्की काय आहेत. याच्यात अजून एक सांगायचं आहे की हे जे इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी आणि टर्नओव्हर हे दोन्ही क्रायटेरिया एकत्र सॅटिस्फाय झाले पाहिजे. याच्यातला एक जरी कमी जास्त झाला तरी पण ते क्लासिफिकेशन तुमचं बदलू शकतं. कसं ते आपण पाहूया. जुनं वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन आणि नवीन याच्यातला काय फरक आहे. जुन्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस एंटरप्राइजेस वेगळे होते. नव्यामध्ये सगळे सरसकट एकत्रच धरले आहेत. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग वेगळं, सर्व्हिस वेगळं, त्याच्यासाठी वेगळे काही फिगर्स, क्रायटेरिया असं काहीही राहिलं नाही. जुन्यामध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट हा क्रायटेरिया होता, नवीनमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर हे दोन्ही धरण्यात आलेलं आहे.
आणखीन काही महत्वाच्या बाबी याच्यामध्ये आहेत. ट्रेडिंग एंटरप्राइजेसना मात्र याच्यामध्ये प्रवेश देण्यात आलेला नाहीये. म्हणजे MSME रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही फक्त मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस ह्या दोनच क्षेत्रांमध्ये असू शकता. तुम्ही ट्रेडिंग क्षेत्रामध्ये म्हणजे माल घेतला आणि फक्त काही व्हॅल्यू ऍडिशन न करता विकून टाकला, स्टॉक केला आणि विकला, अशा ट्रेडर्सना MSME हा बेनिफिट मिळणार नाही. जर का तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये बसता म्हणजे MSME रजिस्ट्रेशनला तुम्ही एलिजिबल आहे. पण हे टर्नओव्हर किंवा इन्व्हेस्टमेंट ही कशी धरली जाईल? जर तुमच्याकडे एकच पॅन असेल, तुमचं एक युनिट नाशिकला आहे, दुसरं सोलापूरला आहे किंवा तिसरं युनिट तुमचं अजून कुठे पुण्याला आहे, तर तुमचा एकाच पॅनमध्ये जरी या 3 युनिट्सचा समावेश होत असेल, जरी त्यांच्यासाठी GST वेगळं असलं तरी पण हे सगळे एंटरप्राइजेस एकत्र करून म्हणजे तिकडचं 10 कोटीची टर्न इन्व्हेस्टमेंट आहे, इकडची 12 कोटीची आहे, अशी सगळी टोटल करून जर तुमची इन्व्हेस्टमेंट 20 कोटी होत असेल आणि तुमचं टर्नओव्हर समजा जर का काही 50 कोटी होत असेल, तर तुम्हाला त्या प्रकारच्या विशिष्ट क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही जिथे कुठे बसत असाल तिथेच तुम्हाला बसवलं जाईल एकत्रितपणे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की माझं हे युनिट मायक्रो आहे, दुसरं युनिट स्मॉल आहे आणि तिसरं युनिट मीडियम आहे. सगळ्याचे एकत्र करून तुमचं टोटल कंपनी जी आहे तिला मायक्रो आहे का स्मॉल आहे किंवा मीडियम आहे असं कन्सिडर केलं जाईल. आता याच्यामध्ये मायक्रो, स्मॉल आणि मीडियम हे वर्गीकरण का केलं आहे? हे कायद्यानं त्यांनी गव्हर्नमेंटनी केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये मी जो काय अभ्यास केला त्यामधून मला फक्त एकच फायदा दिसला की मायक्रो आणि स्मॉलला डिलेड पेमेंटचा बेनिफिट दिला जातो जो मीडियमला मिळत नाही. म्हणजे तुम्ही जर का एखाद्या बायरला वस्तू विकली असेल, तुमचं प्रॉडक्ट विकलं असेल आणि त्यांनी जर का तुम्हाला 45 दिवसामध्ये तुमच्या डिलिव्हरीपासून 15 दिवसात ऍक्सेप्टन्स त्यांनी केलं असं कन्सिडर केलं जाईल आणि तिथून 45 दिवसामध्ये जर त्यांनी तुमचं पेमेंट दिलं नाही, म्हणजे टोटल पकडा डिलिव्हरी पासून तर पेमेंट पर्यंत 60 दिवस त्याच्यावर जर त्यांनी तुम्हाला पेमेंट केलं नाही तर तुम्हाला त्याचा पेनल इंटरेस्ट त्याला देणं भाग आहे, जो बँक इंटरेस्ट रेटपेक्षा तिप्पट असणार आहे. पण हे फक्त मायक्रो आणि स्मॉल जर याच्यात तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला हा बेनिफिट मिळतो. तुम्ही त्याच्यावर गेलात मीडियम मध्ये तर तुम्हाला हा बेनिफिट मिळणार नाही. जसं आधी मी सांगितलं कंपोजिट क्रायटेरिया फॉर इन्व्हेस्टमेंट अँड टर्नओव्हर म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी आणि टर्नओव्हर हे दोन्हीचं एकत्रितपणे जो काय फिगर असेल त्याप्रमाणे तुमचं क्लासिफिकेशन हे आपण आता एका एक्झाम्पलद्वारे आपण जाणून घेऊया. एका एंटरप्राइजमध्ये समजा इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी 0.8 करोड म्हणजे 80 लाख आहे आणि टर्नओव्हर आहे 4.5 कोटी. तर आता पहिल्या याच्यामध्ये बसायला तुम्हाला काय पाहिजे की तुमचं प्लांट अँड मशिनरी इन्व्हेस्टमेंट 1 कोटीपेक्षा जास्त नको आणि टर्नओव्हर 5 कोटीपेक्षा जास्त नको. इथे ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत. म्हणजेच काय की हे मायक्रो एंटरप्राइजेस आहे, मायक्रो एंटरप्राइज आहे, कारण दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. आता पुढच्या वर्षी समजा याच एंटरप्राइजची प्लांट अँड मशिनरी मध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 1.2 करोड झाली. म्हणजेच काय त्यांनी 40 लाखाचे अजून प्लांट अँड मशिनरी टाकले, पण टर्नओव्हर मात्र तेवढंच राहिलं काही कारणाने. तर काय होईल की एक कंडिशन यांची ब्रीच झालेली आहे, दुसरी कंडिशन जरी सॅटिस्फाय होत असते, टर्नओव्हर जरी सॅटिस्फाय आहे पण प्लांट अँड मशिनरी हे त्या 1 कोटीच्या लिमिटच्या वर गेलाय. म्हणून काय होईल की हे जे एंटरप्राइज आहे हे मायक्रो मधून स्मॉल मध्ये जाईल पुढच्या वर्षी. म्हणजे गेल्या वर्षी होतं मायक्रो मध्ये, आता ते स्मॉल मध्ये आलं कारण इन्व्हेस्टमेंट तुम्ही प्लांट अँड मशिनरी मध्ये जास्त केली, जी वाढवलेली आहे. एक जरी क्रायटेरियन ब्रीच झाला तरी पण क्लासिफिकेशन पुढच्या टप्प्यात जातं. हा ह्याच्यातला एक सारांश आहे. हे इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी काय असतं की त्याला एक व्याख्या दिलेली आहे की इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी काय आहे, म्हणजे कुठून घेतली जाईल. तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न जो आहे मागील वर्षाचा, त्याच्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये ज्या फिगर्स तुम्ही टाकलेल्या आहेत प्लांट अँड मशिनरी आमच्याकडे आहे, तर ते आकडे तिथून घेतले जातील. ज्या एंटरप्राइजेसचे नवीन असल्यामुळे अजून इन्कम टॅक्स रिटर्न भरला गेलेला नाही आहे
त्यांच्यासाठी त्याच्या मालकाचे किंवा एंटरप्रेन्युअरचे जे काही घोषणापत्र किंवा डिक्लरेशन आहे ते डिक्लरेशन ग्राह्य मानलं जाईल. आणि त्यांनी पहिलं विवरणपत्र भरलं नवीन एंटरप्राइजेसनी, पहिला आयकर रिटर्न भरला, इन्कम टॅक्स रिटर्न भरला, की हे घोषणापत्र विचारात घेतलं जाणार नाही. मग ती जी काय फिगर तुम्ही डिक्लेअर केली आहे त्या फिगर प्रमाणे तुमचं इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी कन्सिडर केली जाईल. प्लांट अँड मशिनरी म्हणजे काय की टँजिबल ॲसेट्स म्हणजेच मूर्त स्वरूपातील तुमच्या ॲसेट्स ज्या आहेत त्याच्यामधून फक्त जमीन, इमारत आणि फर्निचर आणि फिटिंग हे वगळावं लागेल, म्हणजे हे वजा करावं लागेल. तर त्या बाकीच्या ज्या काय टँजिबल ॲसेट्स आहेत त्या सगळ्या प्लांट अँड मशिनरी समजल्या जातील आणि त्याच्यामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलेली आहे ती या क्लासिफिकेशनसाठी विचारात घेतली जाईल. म्हणजेच काय, प्लांट अँड मशिनरी इज इक्वल टू टोटल टँजिबल ॲसेट्स मायनस लँड, बिल्डिंग, फर्निचर अँड फिटिंग्स. याच्यामध्ये व्हेकल्स पण येतात. जर एखाद्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये व्हेकल असतील, व्हेकललाही त्यांनी प्लांट अँड मशिनरीमध्ये टाकलेलं आहे. प्लांट अँड मशिनरी जर तुम्ही सेकंड हँड किंवा फर्स्ट हँड कुठलीही तुमच्याकडे असो आणि त्याच्या इनव्हॉइसवरती जी किंमत लिहिलेली आहे किंवा इनव्हॉइसवरती जी काय अमाऊंट लिहिलेली आहे ती जीएसटी वगळता विचारात घेतली जाईल. म्हणजे तुमची प्लांट अँड मशीन समजा 10 लाखाची आहे, त्याच्यावरती जीएसटी समजा 18% आहे, तर तो जीएसटी विचारात घेतला जाईल. तुमची इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी फक्त 10 लाखच कन्सिडर केली जाईल. शिवाय त्या किमतीतनं आणखीन काही इक्विपमेंट वगळले जाईल. म्हणजे प्लांट अँड मशिनरीच्या डेफिनेशन मधून काही इक्विपमेंट वगळले जातील. जसं की पोल्युशन कंट्रोलसाठी तुम्ही काही इक्विपमेंट घेतले असतील किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी जर काही इक्विपमेंट घेतले असतील, इंडस्ट्रियल सेफ्टीचे काही डिव्हायसेस तुमच्याकडे असतील किंवा अजून काही जे टाइम टू टाइम गव्हर्नमेंट स्पेसिफाय करेल असे जे काही इक्विपमेंट किंवा डिव्हायसेस आहेत हे तुमच्या प्लांट अँड मशिनरीच्या डेफिनेशन मधून वगळले जातील. आता बघूया टर्नओव्हरची व्याख्या. टर्नओव्हर म्हणजे काय की तुमचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस किंवा उत्पादन किंवा सेवा यांची विक्री निर्यात वगळून, म्हणजे तुम्ही जर एक्सपोर्टर असाल आणि तुमचं समजा टोटल टर्नओव्हर समजा 80 लाख असेल किंवा 4 कोटी असेल, 4 कोटीपैकी 2 कोटी तुम्ही एक्सपोर्ट करता, 2 कोटी तुम्ही लोकली विकता, तर तुमचं फक्त 2 कोटीच धरलं जाईल. 2 कोटी एक्सपोर्ट जे आहे ते याच्यात धरलं जाणार नाही. म्हणजेच काय की तुम्ही 2 कोटी इथे विकता तर तुम्ही मायक्रोमध्ये येऊ शकता, कारण ती 5 कोटी टर्नओव्हरची त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे मायक्रोसाठी. एक्सपोर्ट पकडलं तर तुमचं ते जास्त जाईल, मग तुम्हाला तो बेनिफिट मिळणार नाही. हा गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये एक उद्देश आहे. निर्यात आणि स्थानिक विक्रीचे आकडे आयकर ऍक्ट किंवा सीजीएसटी ऍक्टशी लिंक करावे लागतील, की तुमचे हे जे काही आकडे आहे तुमच्या आयकरचा रिटर्न, तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न जो भरला आहे किंवा सीजीएसटीचा तो ऍक्ट आहे त्याच्याशी हे तुम्हाला लिंक करावे लागतील. पॅन ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना स्वघोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशनद्वारे विक्रीचे आकडे देता येतील. आणि एकदा एमएसएमई मध्ये रजिस्ट्रेशन झालं की 31 मार्च 2021 नंतर आपोआपच पॅन आणि जीएसटी तुम्हाला घ्यावेच लागणार आहेत. तर हे होतं आपलं थोडक्यात आपण एमएसएमई रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला काय क्लासिफिकेशनचा लाभ मिळणार आहे किंवा कुठल्या क्लासिफिकेशनमध्ये आपण बसतो त्याप्रमाणे आपलं एमएसएमई मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला एक गाईडलाईन मिळणार आहे, हे थोडक्यात होतं. तर मला खात्री आहे की आपल्याला हे नक्कीच काहीतरी वेगळं किंवा काहीतरी एक व्हॅल्यू एडिशन माझ्यातर्फे आपण तुमच्या नॉलेजमध्ये करण्यात आलेली आहे. याद्वारे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. तुम्हाला जर का आणखीन या उपर काही डाऊट्स असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील तर आम्हाला नक्की विचारा. आमचा नंबर आणि आमच्या याचं नाव डीप थिंकर्सचं नाव हे पुढच्या याच्यामध्ये आलेलंच आहे. तुम्ही आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.